नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। नोएडा येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। चंद्रमोहन हे शोरूम होंडामध्ये मेकॅनिकलचे काम करत होते। त्यांना राजकारणाची आवड होती। ते सक्रिय ITI कार्यकर्ता होते आणि आम आदमी पार्टीला जोडलेले होते। सुरुवातीला त्यांचे जीवन खूप सुखात गेले। 15 वर्षाआधी सविता नावाच्या तरुणीसोबत त्यांचे लव्ह मॅरेज झाले होते। आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी ठीक होती आणि घरच्यांसाठी एक कार पण घेतली होती। मात्र या सुखी जीवनाला कोणाची तरी नजर लागली होती। अशातच त्यांची ओळख प्रीती नावाच्या तरुणीसोबत झाली होती। प्रीती ही त्यांच्या शेजारीच राहायची। शेजारी राहत असल्यामुळे अधूनमधून सविताच्या घरी येत असे। दोघींमध्ये घट्ट मैत्री झाली। यामुळे चंद्रमोहनची नजर प्रीतीवर पडू लागली। वयाने मोठा आणि लग्न झाले असूनही त्याचं प्रेम वाढत गेलं। प्रीती ही 22 वर्षाची तरुणी होती, पण तीही त्याला आता पसंत करू लागली। त्यांचे एकमेकांसोबत बोलणं वाढलं आणि हळूहळू फोनवर आणि समोरासमोर त्यांचे बोलणे सुरू झाले। चंद्रमोहन यांनी तिला मनातली गोष्ट सांगितली। त्यांनी तिला प्रपोज केला। तेव्हा प्रीतीने काही अटीवर त्यांचं प्रेम स्वीकार केलं। प्रीतीची सगळ्यात मोठी अट होती की टाइमपास न करता लग्न करून संसार थाटायचा। चंद्रमोहन यांनी प्रीतीची अट मंजूर केली, कारण तोही आता आपल्या पत्नीला बोर झालेला होता। जेव्हा त्याने लग्न केलं होतं तेव्हा सविता खूप सुंदर होती, परंतु वेळेनुसार तिचे आकर्षण कमी झाले। घर, संसार आणि 2 मुले या कारणाने तिने स्वतःकडे लक्ष दिले नाही। सजणे सवरणे हे ती विसरली होती। यामुळे चंद्रमोहनला आता बायको बोर वाटू लागली। चंद्रमोहन यांना चांगल्या प्रकारे माहीत होतं की आधीच लग्न झालं असल्यामुळे ते दुसरं लग्न करू शकत नाही, कारण हे कायद्याने गुन्हा होता। पत्नीला डिवोर्स पण देऊ शकत नव्हता, कारण त्याचे समाजात नाव होते, वजन होते। जर त्याने डिवोर्स मागितलं तर कुटुंबातील लोक त्याला अडचणीत आणू शकेल, अशी त्याला भीती होती। सविताचा मार्ग कसा मोकळा करावा त्याला समजत नव्हते आणि दुसरीकडे त्याची प्रियसी लग्नासाठी सतत तगादा लावत होती। आता प्रीतीने त्याला सतत धमकायला सुरुवात केली। सरळ शब्दात सांगितले की तू जर माझ्यासोबत लवकर लग्न केलं नाही तर मी तुला तुरुंगात पाठवेल आणि आपल्या दोघांच्या अफेअरबद्दल तुझ्या पत्नीला सांगेल। प्रीतीची या धमकीने घाबरून त्याने चुपचाप लग्न करायचं ठरवलं। एक दिवस प्रीतीला दादरीच्या आर्य समाज मंदिरमध्ये घेऊन गेला आणि तिथे लपून लग्न केलं। लग्नानंतर प्रीती खुश होती। तिला वाटले आता मला घरी घेऊन जाईल। दुसरीकडे चंद्रमोहन यांना वाटलं थोडेफार टेन्शन कमी झालं। काही काळापर्यंत आपली परेशानी दूर झाली। लपून लग्न केल्यानंतर दोघंही आपापल्या घरी राहत होते। प्रीतीने याबद्दल कोणालाही काहीच सांगितले नाही। काही दिवस गेल्यानंतर प्रीतीने त्यांना पुन्हा धमकायला सुरुवात केली। तुमच्या बायकोला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढा आणि मला लवकर घरी घेऊन चला। आता चंद्रमोहन पूर्णपणे फसला होता, हताश झाला होता, निराश झाला होता। तो पत्नीला पण सोडू शकत नव्हता आणि प्रियसीला पण सोडू शकत नव्हता। प्रीतीने चंद्रमोहनवर जास्तच दबाव टाकायला सुरुवात केली। तेव्हा चंद्रमोहन याने एक खतरनाक प्लॅन केला। या प्लॅनमध्ये त्याने आपल्या साळ्याला सहभागी केलं। 1 मे 2023ला एक भिकारी फिरत होता। त्याची शरीरबडी, उंची, हाईट त्याच्याशी मिळत होती। हे पाहून त्याच्या डोक्यात एक खतरनाक प्लॅन आला। चंद्रमोहन याने पेट्रोल पंपमधून 3 लिटर पेट्रोल विकत घेतले आणि कारमध्ये ठेवले। 1 मेच्या रात्री जवळपास 11 वाजता विदेश शर्मा अल्सर प्लाझाजवळ एका भिकारीला आपल्यासोबत मोटरसायकलवर घेऊन आला। त्या भिकाऱ्याला पैशाची लालच देऊन त्याला खाऊ पिऊ घातले, परंतु त्याला काय माहीत होते की आपण आता मरणार आहे। चंद्रमोहन आधीच आपल्या कारमध्ये बसून वाट पाहत होता। जेव्हा विदेश तिथे पोहोचला तेव्हा चंद्रमोहन एका सुनसान ठिकाणी कार थांबविली। त्यांनी त्या भिकारीला कारच्या मागच्या सीटवर बसवलं आणि बेल्टने गळा दाबून त्याचा खून केला। चंद्रमोहन यांनी मृत भिकारीला आपले कपडे घालून दिले आणि आपला मोबाईल फोन, पर्स भिकारीच्या खिशात टाकून दिले। मृतदेहाची जेव्हा तपासणी होईल तेव्हा पोलीस त्याला चंद्रमोहन समजेल असा परफेक्ट प्लॅन त्याने केला। नंतर दोघांनी मिळून मृत झालेल्या भिकाऱ्याला उचलले आणि गाडीच्या मागच्या सीटवर ठेवले। यानंतर कार चालवत अल्सर प्लाझाजवळ होंडा कंपनीच्या समोरच्या रोडवर नेले। तेथे भिकाऱ्याच्या मृतदेहाला ड्रायव्हिंग सीटवर बसून सीट बेल्टने फिट केलं
आता मध्यरात्र झाली होती. चंद्रमोहन आणि विदेश याने प्लास्टिकच्या कॅनमधून पेट्रोल काढून कारच्या चारही बाजूला टाकले आणि काही मिनिटातच पूर्णपणे कार आगीने भडकली आणि जळू लागली. जळत्या कारला पाहून दोघे बाईकने तेथून फरार झाले. भिकाऱ्याचा मृतदेह जळून कोळसा झाला होता. पोलिसांना ओळख पटविणे कठीण झाले होते. घटना झाल्यानंतर चंद्रमोहन बेंगलोरला पळाला. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने डोक्याचे केस आणि दाढी-मूछ काढली. यानंतर त्याने आपल्या हुशार बुद्धीचा वापर करत नितीन शर्माच्या नावावर एक नवीन ओळख तयार केली आणि डुप्लिकेट डॉक्युमेंट्स तयार केले आणि होंडा टू व्हीलर या शोरूममध्ये नोकरीवर लागला. बेंगलोरमध्ये लपून राहिल्यानंतर तो सतत प्रीतीच्या संपर्कात होता. इकडे पत्नीला वाटले आपले पती मरण पावले आहे. चंद्रमोहनची कार ॲक्सिडेंटमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. चंद्रमोहनला सगळा परिवार, कुटुंब, समाज मरण पावलेला समजत होते. यामुळे चंद्रमोहनला विश्वास वाटला. आपली नवीन ओळख सुरक्षित आहे असे त्याला वाटले. म्हणून त्याने आपल्या प्रेयसीला नोएडा येथे बोलावून घेतले. प्रीती नोएडा येथे पोचल्यानंतर तिने मामाला कॉल केला. मात्र याच फोनमुळे पोलिसांना पुरावे सापडले. याच कॉलमुळे पोलीस प्रीतीपर्यंत नोएडा येथे पोहोचले. नोएडा येथे चंद्रमोहनला पाहून पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी दोघांना अरेस्ट केलं आणि विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. एका प्रेयसीसाठी एका निर्दोष भिकाऱ्याचा खून केला. आपल्या प्रेयसीसोबत सुखाने जीवन जगण्यासाठी त्याने एवढा मोठा प्लॅन केला होता. बायको व 2 मुले असूनही असा सुखी संसार असताना त्याने अफेअर केलं आणि स्वतःचा सुखी संसार बर्बाद केला. चंद्रमोहन यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.